माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात पुन्हा एकदा भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर खोचक टीका केली आहे। काहीच दिवसांपूर्वी ते आता आमदार आहेत का असं विधान करत अभिजित पाटील यांनी परिचारकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता। यानंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल वॉर पाहायला मिळाला होता। काल पुन्हा अभिजित पाटील यांनी परिचारक यांच्यावर टीका करताना परिचारक आमदार असताना त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची आठवण करून दिली। मी गेल्या वर्षी वाढदिवसाला 4 महिन्यात आमदार होतो असं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यामुळे मी आमदार तर झालोच, मात्र विधानसभेचा तालिका सभापतीही झालो। मात्र काही लोकांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना 1.5 वर्ष सभागृहांनी निलंबित केलं होतं, अशी खोचक टीका अभिजित पाटील यांनी परिचारक यांच्यावर नाव न घेता केली आहे। एका बाजूला गेल्या वाढदिवसाला एक वक्तव्य फक्त की 4 महिन्यात आमदार होतो आणि त्या ठिकाणी आमदार होता आलं, आणि एका वक्तव्यानं आमदार झाल्यावर 1.5 वर्ष सभागृहाच्या बाहेर निलंबित होता देखील होतं। त्यामुळे वक्तव्य खूप महत्वाचं असतं किरणराजी। आणि विधान परिषद असेल, विधानसभा असेल, ही तिथं ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस लोकांचे प्रश्न किती मांडतो, आणि लोकांच्या प्रश्नावरती आपल्याला द्राक्षाचा प्रश्न सगळ्यांनी बघितला की द्राक्षाच्या प्रश्नावरती आपल्या भागामध्ये विषय होते। ज्या ज्या विषयात बोलता येईल त्या विषयात बोलून आपल्या सामान्याची नाळ त्या ठिकाणी, आपल्या सामान्याचा विषय त्या मंत्रालयापर्यंत जोडला पाहिजे, विधानसभेपर्यंत जोडला पाहिजे, आणि हीच भूमिका आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी घेता येते। मला वाढदिवसाचा प्रत्येक वेळी वाटायचं नको नको, परंतु गेल्या वर्षी अनिल दादा 2600 लोकांनी रक्तदान केलं। जवळजवळ 3100 लोकांचं डोळ्याचे ऑपरेशन त्या ठिकाणी गेल्या वर्षी मोफत करता आले। आज देखील माढ्यामध्ये सकाळी आरोग्य कॅम्पचं उद्घाटन केलं, तर तिथं ज्यांना बोलायला बोबडं वगैरे येतं अशा 12 लहान मुलांचे सकाळी ऑपरेशन झाले। आज त्या ठिकाणी 60 ऑपरेशन त्या ठिकाणी पुढं करायचे आहेत, आणि आरोग्याच्या कमिटीवर त्या ठिकाणी सरकारनं संधी दिल्यामुळं आरोग्याच्या कमिटीवर काम करत असताना आतापर्यंत मला 1 वर्ष साहेब व्हायचंय, आतापर्यंत 1 कोटी रुपयाचा मुख्यमंत्री सहायता निधी आपल्या मतदारसंघामध्ये सामान्य लोकांना मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं।